दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी। दिल्ली दौऱ्यावरती गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी अमित शहांसोबत आपल्या तक्रारी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या बैठकीदरम्यान शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत तक्रार नोंदवल्याची माहिती मिळते। कल्याण डोंबिवलीसह विविध भागात भाजपने ऑपरेशन लोटस राबवून शिवसेनेमधील नेते आणि माजी नगरसेवक फोडल्याचा आरोप त्यांनी केल्याचं कळतंय। सोबतच उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्याबद्दलची ही नाराजी त्यांनी शहांसमोर बोलून दाखवल्याचं कळतंय। या भेटीबाबत जेव्हा एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तर ते काय म्हणतात की तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नव्हे, मी लढणार आहे, तुम्ही ते वेळोवेळी पाहिलंय। छोट्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो, आम्ही बसून चर्चा केली, एकमेकांनी बसून यावर मार्ग काढलाय। महायुतीला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तो स्थानिक पातळीवरील विषय होता, तो संपलाय। महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत। विधानसभेला जसं मोठं यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल असा विश्वास शिंदेंनी बोलून दाखवला। आणि यानंतर एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगलंच डिवचलंय। बाबा मला मारलं म्हणून कुणीतरी दिल्लीला गेलं होतं अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून केली आहे। त्यांनी केलेली टीका देखील एकदा पाहूयात। आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। तर एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे महायुतीमध्येच तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्यात। आता या वादावर पुढील घडामोडी कशा रंगतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। चला तर मग याच राजकीय नाट्यावरील चर्चेला सुरुवात करूयात। यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्यासोबत आहे। अखिलजी, या चर्चेची देखील सुरुवात मला आपल्यापासून करायची आहे। ती म्हणजे अशी की अखिलजी, एका बाजूला दिल्ली दौरा, दिल्लीमध्ये तक्रारी झाल्या किंवा नाही झाले याविषयी फक्त सूत्रांकडून माहिती मिळताना दिसतेय, मात्र अचानक झालेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे आणि नाराजीचा सूर पुन्हा उमटायला सुरुवात झालेली आहे। महायुतीतला आणखी एक मुद्दा तुम्ही कसा पाहता? आता वारंवार महाराष्ट्रात राजकारणात काही घडलं, कोणी समजा या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या क्लासमध्ये त्रास दिलं की कोणता विद्यार्थी दरवेळी दिल्लीच्या प्राध्यापकाकडे जातो, हे मला असं वाटतं आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि लवकरच 133 देश देखील त्याची दखल घेणार आहे। वारंवार छोट्या छोट्या तक्रारी करत नाही, पण वारंवार कशासाठी दिल्ली वाऱ्या करतात ह्याचं उत्तर जर मिळालं, दिल्ली वारी आणि स्वतःच्या गावी वारी हे वारंवार का करतात ह्याचा प्रश्न खरं तर मला वाटतं मोठा संशोधनाचा विषय। राजू वाघमारे सर याच्यावर जास्ती खुलासा करू शकतील। परंतु काय आहे माहितीये, तुम्ही आता तुमचं ते प्रस्तावना देताना म्हणाला ऑपरेशन लोटस वगैरे, तर मला असं वाटतं की ह्याची खातरजमा शिंदे साहेबांनी आधीच करून घेतली पाहिजे होती। ज्यावेळी त्यांनी जर एखादा शिवसेना पक्ष, बलाढ्य पक्ष जर नेहमी वारंवार महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा भाऊ सांगत आलेलं भारतीय जनता पार्टी जर त्या शिवसेनेला उद्ध्वस्त करायला निघू शकतं तुम्हाला हाताशी घेऊन, तर तुम्ही तर किस खेतकी मुली आहेत, तुम्हाला तर ते कधी भविष्यात असं करणार होते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे होतं। आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात हे अमित शहाजी जेव्हा इकडे महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं की येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला कुबड्या नको आहेत, तर आता त्या कुबड्या बाजूला करायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी वारंवार हे जे काय दिल्ली वारे सुरू झालेले आहे इतक्या थंडीत, आता थंडीचं काय आनंद घेण्यासाठी तर दिल्लीला गेले नव्हते। बरं, निश्चितच आहे। मात्र आल्यानंतर त्यांनी दिलेली जी प्रतिक्रिया होती अखिलजी, की त्यांचं म्हणणं आहे मी रडणारा नव्हे, मी लढणार आहे। डॉक्टर राजू वाघमारे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले। डॉक्टर, उद्धव ठाकरे म्हणतात बाबा मला मारलं म्हणून दिल्ली वारी, थेट उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देणार आहात? हो नक्कीच ना। काय आहे बघा की
विशालजी, महायुतीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत. या दोन्ही पक्ष एकत्र असताना भाजप हा मोठा पक्ष आहे. आमच्या महायुती बरोबर आम्ही एकत्र आहोत. तर ज्यावेळी राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याची माहिती किंवा त्याचं एखाद्या दुसऱ्या राज्यात घडलेल्या निवडणुकीबद्दल त्यांचं अभिनंदन हे करण्याचा प्रघात राजकारणामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही काही वेगळ्या गोष्टी केल्या अशातला भाग नाही. बरं. दुसरी गोष्ट की ज्यावेळी पार्टनर म्हणून आम्ही राहतो त्यावेळी पार्टनर म्हणून राहत असताना तुमच्या बरोबर राहत असताना तुमच्या मनामधले मतभेद जे असतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमची मतं जी असतात ती तुम्हाला उघडी करावीच लागतात आणि ती उघडी करण्याचं काम जे आहे ते तुम्हाला त्या पक्षांच्या श्रेष्ठींकडे करावं लागतं. त्याच्यामध्ये या भारतातले सगळे राजकीय पक्ष तेच करतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसे उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की बाबा मला मारलं म्हणून मी दिल्लीत गेलो, आमच्यामध्ये निदान महायुती तरी आहे, मोठा पक्ष भाजप आहे, आम्ही त्याला स्वीकारलेलं आहे. पण ज्यावेळी उद्धव साहेब स्वतः दिल्लीत जातात, सोनिया गांधींच्या बंगल्याच्या बाहेर उभे असतात, त्यांच्या राहुल गांधींच्या पूर्णपणे प्रसार माध्यमांच्या सभेमध्ये शेवटच्या बेंचवर बसतात, याला आपण काय म्हणाल? त्याच्यामुळे राजकारणामध्ये आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याच्या आधी आपण काय काय केलंय. याच्या अगोदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधी मातोश्री बंगला सोडला नव्हता. पण हेच उद्धव साहेब ठाकरे अमित शहा तर सोडा, फडणवीसांच्या भेटीला किती वेळा वर्षावर गेले याचा त्यांनी दाखला द्यावा ना. दिल्लीला गेले असते तरी एक मोठी गोष्ट आहे, पण वर्षावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे ज्यावेळी 50 वेळा जातात त्याला आपण काय म्हणायचं? मग यांना कोणी मारलं म्हणायचं? राहिला प्रश्न गावाचा विशालजी, तर आमच्याकडे गाव आहे कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे आदरणीय एकनाथ शिंदे, बळीराजांचा मुलगा आहे, तो त्यांच्या गावी जाऊ शकतो शेतीसाठी, तो त्यांच्या गावी जाऊ शकतो भेटीसाठी त्याच्या नातेवाईकांच्या. आम्ही लंडनला तर जात नाही ना थंड हवा खायला. ऐका ज्यावेळी 26/11 मुंबईमध्ये घडलं त्यावेळी 26/11 मध्ये करोनामध्ये, कोल्हापूरच्या पुरामध्ये, कोकणातल्या दुर्घटनेमध्ये आम्ही तर रस्त्यावर उतरून काम करत लोकांना मदत करत होतो. आम्ही 5 स्टार मध्ये जाऊन उद्धव साहेबांसारखे बसलो नाही, आम्ही 5 स्टार मध्ये लंडनला जाऊन बसलो नाही, कारण आमचं गाव आहे, आमच्या हक्काचं गाव आहे, या मातीत जन्माला आलेला शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो त्याच्या गावी जाणार. तो काय 5 स्टार मध्ये जाऊन लंडनला जाऊन हवा घेत नाही. या गोष्टी आपण काय बोलतोय आणि आपल्याकडे किती सगळं घाण करून ठेवलेली आहे आपण, हे बघायला पाहिजे ना. एका पुरामध्ये उद्धव साहेब तुम्हाला दिसणार नाहीत, एका दुर्घटनेमध्ये उद्धव साहेब रस्त्यावर दिसणार नाहीत. कोणाला मदत करायला मुख्यमंत्री असणारा माणूस पूर्ण टेकडी चढून वरती जातो सलाईन लावून, का तर लोकांना मदत करायला पाहिजे. याचं एकही उदाहरण उद्धव साहेब देऊ शकतात का? बरं, याचं उदाहरण अखिल चित्रे आपल्याला देतील. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, जसं तुम्ही म्हणालात की रडणारा लढणारा पक्ष जो आहे, हेच बसलेले, हो, पण स्थानिक पातळीवरचा मुद्दा थेट राष्ट्रीय पातळीवरती नेण्याची गरज का भासली? महायुतीत सगळं आलबेल दिसतंय का अखिलजी? आता मी विशालजी बोला करून मला संरक्षण द्या, कारण काय आहे ते मध्ये मध्ये बोलतील. आता ते ब्रेथलेस सारखं शंकर महादेवांसारखं जे नॉनस्टॉप बोललेले आहेत, मी काही मध्ये त्यांना अडवलं नाही, पण आता त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी राजू वाघमारेंचं महाराष्ट्र समोर लोकशाही चॅनल वरती अभिनंदन करतो सर, कारण ते बोलण्याच्या ओघात हे बोलून गेले की प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपल्या पक्ष श्रेष्ठीला जाऊन रिपोर्ट करतो, त्याला माहिती पुरवत असतो. ह्याचा अर्थ आपल्या पक्ष श्रेष्ठीला नाही, शहा सेनेने पक्षाबरोबर तुम्ही आहात, शहा
ज्या पक्षाबरोबर तुमचा महायुती आहे त्या पक्षाच्या श्रेष्ठीकडे तुम्ही जाऊन बोलता, ते पण पगारी त्या पक्षाच्या श्रेष्ठीकडे बोलता, आमच्या पक्षाचे अमित शाह श्रेष्ठी नाही. की तुमच्या एक लक्षात घ्या, उगाच कुठेही गाडी वळणावर नेण्याचा प्रयत्न करू नका, राहिला दुसरा प्रश्न, खोटं बोलू नका. आता मी मध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलं आता की कशाला म्हणता तुम्हाला झापणार ना भाजपच्या तुमचे नेते, जर तुम्ही काय इकडच्या बोलून काही गेला गोष्टी आता? असतील आता तर व्हिडिओ त्या इकडे available श्रेष्ठींना आहे. सांगायची तुम्ही आता तयारी बोलला, ही तुम्ही आता- ठेवायला तुम्ही आता पाहिजे. विषयांतर करू सोनिया नका. गांधींचे पाय राहिला प्रश्न पुसायला उद्धव ठाकरे किंवा सोनिया साहेबांचा. गांधींच्या दारात विशालजी, जायला आपल्या चॅनलकडे तुम्ही असे का किती जाता? व्हिडिओ क्लिपिंग आहे सोनिया की गांधी उद्धव तुमच्या साहेब श्रेष्ठी सोनिया आहेत गांधीच्या का? इकडे की दरवाजा राहुल बांधून गांधी आहेत. तुमचे श्रेष्ठी फक्त आहेत तोंड याचा दिलंय विचार नुकतं म्हणून करायला पाहिजे ना राजकुमारने माणसाने. वाजवू नये. काय बोलायचे ते पुरावे समजलं की निश्चित नाही? पुरावे. त्याच्यामुळे पुरावे तुमच्याकडे असतील तर अखिलजी, बोला. खोटं विदाऊट पुरावे बोलू बोलण्याचा नका. प्रकार जो आहे पुरावे तो असतील बंद तर करा. बोला. आपण पुरावे असतील तर बोला. वास्तविकता आणि तुम्ही इतके आणि वर्ष काय समोरचा लोटांगण जे घालायचं का दिल्लीला बोलतो जाऊन? तो इतके जो वर्ष जे तुम्ही खरं काँग्रेसमध्ये बोलतो होता, तर त्याच्याप्रमाणे लोळत बोलायचा गुडघ्यावर प्रयत्न जायचं ना करा. दिल्लीला. तर खोटं तुम्हाला बोलू बोलायचं. नका. अखिलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. डॉक्टर राजू वाघमारे, मला सांगा, जर स्थानिक पातळीवरचा तो मुद्दा होता तर दिल्लीपर्यंत जाण्याची वेळ का आली? डॉक्टर, तुम्ही मला विचारताय? येस डॉक्टर. काय विचारलं? डॉक्टर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रीय पातळीवरचा तो मुद्दा नव्हता. एका बाजूला स्वतः एकनाथ शिंदेजी म्हणालेले आहेत की स्थानिक पातळीवरचे मुद्दे आम्ही इथेच सोडवू. मग थेट मुख्यमंत्र्यांना न भेटता अमित शहांच्या भेटीची काय गरज भासली आणि का दिल्लीला जावं लागलं? म्हणजे महायुतीत काहीतरी आलबेल आहे का? हा माझा आपल्यासाठी प्रश्न आहे. डॉक्टर विशालजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की मी दिल्लीला जो गेलो होतो तो बिहार मध्ये जो विजय मिळवलेला होता त्या विजयाचे शिल्पकार, विजयाचे शिल्पकार आदरणीय अखिलजी, मी येतो आपल्याकडे. अमित शहाजी होते. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी ते दिल्लीला गेले. बरं, ते काय कोणाची तक्रार करायला गेले नाहीत. या बाकी सगळ्या बातम्या ज्या चॅनलनी चालवल्या त्या सूत्रांच्या बातम्या आहेत. आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्ही कशाला गेलेलो, आणि आम्हाला जर अमित शहाजींकडे जाऊन तक्रार करायची होती तर मग देवेंद्र फडणवीसांवर बरोबर बैठकीला बसलोच नसतो. देवेंद्र साहेबांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली कशाला? ही जी बैठक याच्यासाठी घेतली की मतभेद दूर करण्यासाठी घेतली. बरं, मतभेद दूर झाले का? डॉक्टर राजू वाघमारे, आपल्याकडे येईल की मतभेद दूर झाले का? मात्र अखिल चित्रेंना मला हा प्रश्न करायचा आहे की अभिनंदन बिहारमध्ये करण्यासाठी व्हाया दिल्ली का? अहो, तुम्ही एक लक्षात घ्या विशालजी, अभिनंदन पाटण्यामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पण साहेब गेले, ते जात असताना भाजपचा जो मोठा विजय झाला त्या विजयाचं शिल्पकार अमित शहाजी आहेत. तर त्यांचं अभिनंदन केल्याने कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. आमचे मित्र पक्ष आहेत, महायुतीतला घटक आहे तो, तर त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींना भेटून त्यांचं अभिनंदन केल्याने कोणाच्या पोटात दुखतं? बरं, विरोधकांच्या पोटात दुखलं का? अखिल चित्रे, वर्षावर तर जात नाही, 50 वेळा वर्षावर जाऊन वर्षाच्या बाहेर तर बसत नाही. कमी लेखतायत हे तुमच्या लक्षात घ्या मी काय बोलतोय ते. हे कोण करत होतं? बाळासाहेबांनी काय कमवलं? बाळासाहेब कधी वर्षावर गेले नाहीत, पण उद्धवजी 50 वेळा गेले वर्षावर देवेंद्रजींना भेटायला. अहो, मोदीजी किंवा अमित शहा आम्ही समजू शकतो, देवेंद्रजींना भेटायला जो माणूस 50 वेळा जातो त्या माणसाने अमित शहा बद्दल ही गोष्ट करावी याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणती नाही. तुम्ही इकडे नगरपंचायतीच्या निवडणुकीवर लक्ष द्या ना. इकडे वारंवार रोज घात होत आहे, रडायलाच गेला ना तिकडे. रडकुंडीला आलंय, मिठाकुंडीला आलंय म्हणून तिकडे गेला ना की बाबा मला वाचवा, बाबा मला त्रास देत आहेत. बरं, नक्कीच. मात्र एका बाजूला राज्यामध्ये सुरू असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या भेटीगाठी होताना दिसून येत आहेत. मात्र याच भेटीगाठी कुठेतरी दिल्ली दरबारी का सोडवाव्या लागतायत? कारण प्रत्येक ठिकाणी एक राष्ट्रीय पक्ष हा इथल्या स्थानिक पक्षांच्या बरोबरीने आहे आणि त्यामुळे हे सगळं घडतंय का यावरती आमचं देखील लक्ष असेल. धन्यवाद आपल्या दोन्ही मान्यवरांचे, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.